राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात अशा काही विचित्र घटना घडल्या की मला त्याच्यातून एक असा प्रश्न निर्माण झाला असं वाटतं. एक फार मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले, ते म्हणायचे की कुठं नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र. खरंच आहे, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. मला सांगा, उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, हा उद्धव ठाकरेला घरून सांगण्यात आलं की आपल्या मुलाचं म्हणजे आदित्यच्या लग्नाचं काही बघा. आता उद्धव ठाकरेची मनस्थिती एवढी खराब झाली की त्यांनी काय केलं, चंद्रकांत खैरेला अभिजित दिपकेच्या घरी पाठवलं आणि अभिजित दिपकेच्या आईला फोनवरून विचारायला लावलं की त्याच्या लग्नाचं काय. म्हणजे आदू बाळाच्या लग्नाची काळजी करायची सोडून अभिजित दिपकेच्या लग्नाची काळजी. अरे काय झालंय, कुठे गेला आमचा महाराष्ट्र. दुसरे आमचे नेते राज ठाकरे, खरं म्हणजे राज ठाकरे व्यक्ती पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. पण कधी कधी काय होतं तुम्हाला मी सांगतो. मागे सुद्धा एकदा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी वरळीमध्ये कुठं मेळावा घेत असताना असं सांगितलं की एकमेव आमचे त्यावेळेसचे मनसेचे आमदार श्री राजू पाटील यांना त्यांच्या राहत्या गावाच्या बूथवरच मतदान पडलं नाही. कारण कुणीतरी एका तद्दंत दरबारी नेत्यांनी त्यांना ती माहिती पुरवली आणि नंतर ती सपशेल माहिती खोटी आहे. ते 359-60 असं काही त्या बूथची नावं ज्या गावात राजू पाटील राहतात आणि राजू पाटलाला त्यात सगळ्यात जास्ती मतं तिथं पडलेली आहेत. पण काय होतं, नेत्याला कुणीतरी चुकीची माहिती देतं, नेत्याचा विश्वास असतो त्या माणसावर आणि ते बोलून जातात. आता राज ठाकरेंचं एक वक्तव्य आहे जुनं. त्या वक्तव्यात राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्राची एक हाती मला सत्ता द्या, महाराष्ट्रामध्ये मी गो हत्याबंदी करून दाखवेन. हे त्यांचं भाषण आहे, गाजलेलं भाषण आहे. प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची सत्ता एक हाती माझ्या हाती द्या, तर मी महाराष्ट्रात गो हत्याबंदी करेन. तेच राज ठाकरे परवा बोलताना काय म्हणाले की गोरक्षक रस्त्यावर फिरतात, गाड्या अडवतात, गोधन धरतात, सगळा गोंधळ चालू आहे. आणि पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियात सांगितलं की भारत हा सगळ्यात मोठा बीफ एक्सपोर्टर आहे. खरं म्हणजे पंतप्रधानांनी वीट म्हणलेलं होतं. वीट म्हणजे गहू. यांना मीठ ऐकू आला तर दुसरं काही विचारच सुचत नाही. श्रावणी सोमवारातसुद्धा जर मीठ चालू शकतं तर वीट आणि मीठमध्ये फार फरक नाही की हो, W आणि M एवढाच फरक आहे. ठोकून दिलं. पण मला सांगा की राज ठाकरे असं बोलल्यावर राज ठाकरे प्रेम करणाऱ्या लोकांना, आमच्यासारख्यांना काय वाटलं की साहेब असं कसं चूक बोलले. कुणीतरी साहेबाला, कुणीतरी गुगल बाबा त्यांनी माहिती आणून दिली त्यांना की म्हणा, भलेही टाळ्या मिळाल्या, भलेही प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली असली, तर मराठी माणसाला काय वाटलं असेल, हिंदू माणसाला काय वाटलं असेल, हेच कळायला मार्ग नाही. आमचे एक तरुण नेते, म्हणजे सगळ्यांना होतं नाही असं नाही, आम्ही सुद्धा पहिल्यांदा भाषण करायला उभा राहिलो त्यावेळेस आमचे पाय लटलट करत होते. मी कोण्या युवा नेत्याला यात दोष देत नाही. पण घरचं स्टेज होतं, घरचाच माईक होता, घरचंच सभागृह होतं, सगळं घरचंच होतं ना. पक्षच घरचा होता, दुकानच आपल्या घरचं होतं. भाषण विसरले, पुन्हा जाऊन आले, पुन्हा भाषण केले. ही संधी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाली असती का, हा प्रश्न आहे माझा. की तो भाषण विसरला, गेला, खाली बसला, पुन्हा आला आणि पुन्हा भाषण करू दिलं मला. अहो, आम्हाला काहीतरी तेवढीच एक देणगी दिली होती, 4 शब्द आम्ही चांगले बोलतो म्हणून आम्हाला शिवाजी पार्कवर भाषणसुद्धा करू दिलं नाही हो. पण आता घरचाच पक्ष मालकच असल्यामुळे ते कितीदा येऊन आणि कितीदा भाषण करू शकतात. खरं मी तो युवा नेता खूप संयमी आहे. पण चंद्रकांत पाटलासारख्या सिनियर मंत्र्याविषयी जे आपल्या वडिलाच्या वयाचे त्यांना चंपा म्हणून हाका मारणे काही बरोबर नाही. आणि तुम्ही ब्लँक होता, तरुण वयात तुम्ही ब्लँक कसे काय होता मला काही कळालं नाही. म्हणजे असं झालं आहे, एक लग्नाळू, एक विसराळू, एक वीटच्या जागी खातो मीठ आणि एकाला दिसतो विष्णूचा अवतार झुरळामध्ये. अरे कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा. धन्यवाद.